एका ह्यूज इव्हेंट्समध्ये हजारोच्या संख्येने मुली मुली जी आहेत त्या हॉलमध्ये एक एक्सपेन्सिव्ह असा एक लॅविश असा लाईव्ह कॉन्सर्ट जो आहे ते अटेंड करण्यासाठी सगळे आलेले आहेत. खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्येच हा लाईव्ह कॉन्सर्ट जो सुरू होणार इतक्यात तिथे FBI आणि पोलीस जे आहे त्या इव्हेंट्सला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेते, घेराव करते, एक प्रकारचा ट्रॅप लावते. द ट्रॅप हाच आज फिल्मचा आपला विषय आहे. 2024 साली नाईट श्यामलन याने हा चित्रपट प्रदर्शित केला होता. तर थोडक्यात याची याची जर कथानकाकडे आपण बघितलं ना तर याचा फर्स्ट हाफ जो आहे याचा जो सेटअप आहे ना तो असा आहे की एक 17-18 वर्षाची हसमुख मुलगी आणि तिचा 40-45चा एक बाप तिला एका तिच्या आवडत्या लेडी सिंगरच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये घेऊन आलेलं आहे. दोघांचं जे रिलेशन आहे ते खूप हसमुख आहे आणि खूप सुंदर असं रिलेशन आहे. आणि ज्यावेळेस तो तिला घेऊन येतो ती खूप एक्साइटेड आहे. कॉन्सर्ट सुरू होतो आणि हळूहळू आपल्याला कळतं की हा कॉन्सर्ट नसून एक ट्रॅप आहे. सगळ्या कॉन्सर्टला जो आहे पोलिसांनी FBI आपल्या ताब्यात घेतलेला आहे, घेराव घातलेला आहे. कारण त्यांना एका सिरियल किलरला पकडायचं आहे. त्यांना अशी खबर लागली आहे की ह्या कॉन्सर्टमध्ये तो सिरियल किलर नक्की येणार आहे आणि त्याच्यासाठीच हा लावलेला तो ट्रॅप आहे. आणि ट्विस्ट कुठे येतं माहिती आहे का? ट्विस्ट इथे येतं की रॅली म्हणजे ती जी यंग मुलगी आहे तिच्यासोबत असलेला जो प्रेमळ दिसणारा बाप जो आहे द कूपर, जो जोश हार्टनरने जे जो जो ॲक्टर आहे जोश हार्टनर याने तो कूपर हा जो आपलं कॅरेक्टर सादर केलं आहे तो एक प्रेमळ पिताच सिरियल किलर आहे. ही सगळ्यात महत्त्वाची ते ट्विस्ट पडते. आता जर मिड हाफ बघितला तर तो इंटरेस्टिंगरित्या कॅट आणि माऊसचा गेम कसा असतो हिट अँड रन त्या पद्धतीचा आहे आणि तो रंगवलेला आहे. म्हणजे हा ज्या इव्हेंटला ज्या FBI आणि पोलिसांनी जो ट्रॅप लावला आहे त्या ट्रॅपमधून जोश हार्टनर म्हणजे आपला कूपर जो सिरियल किलर आहे तो कशा पद्धतीने ह्या व्हेन्यूच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि एका पॉईंटला यशस्वी होतो. ह्याच्यामध्ये हा मिड हाफ जो आहे तो इंटरेस्टिंगली असा विणलेला आहे. नंतर जसं आपण क्लायमॅक्सच्या टुवर्ड्स आपण क्लायमॅक्स जातो त्यावेळेस द कूपर हा आपलं खाजगी आयुष्य म्हणजे त्याचं खाजगी आयुष्य हे ओपन अप होतं त्याच्या फॅमिलीसमोर, त्याच्या बायकोसमोर, त्याच्या मुलीसमोर सगळं ओपन अप होतं. आणि मग तो कशा पद्धतीने तो पकडला जातो आणि एक्झॅक्टली तो का हे सिरियल किलिंग करतो ह्याच्यावर या गोष्टी आहेत. एकदम खूप छोटासा असा धागा आहे. आईच्या बहुतेक लहानपणे त्याच्या आईने केलेला आहे त्याच्यावर अत्याचार नाही म्हणू शकत पण एक प्रकारे हॅरॅसमेंट असू शकते, छोटी मोठी हॅरॅसमेंट असू शकते. त्याच्या एक धागा पकडून त्या मनात ज्या रुजू झालेल्या ज्या त्यावेळेच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तो ह्या दिशेला वाहत गेला, सिरियल किलिंगच्या दिशेने वाहत गेला. अशा पद्धतीने
हे कथानक जो आहे त्या नाईट श्यामलांनी विणलेलं आहे. जर ओव्हरऑल बघितलं गेलं ना तर ह्याच्या काही सकारात्मक गोष्टी आहे, काही नकारात्मक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी कशा पद्धतीने आहे की जो पहिला हाफ आहे ना तो पहिला हाफ खूप इंटरेस्टिंग असा गुंतलेला वाटतो. कथानक जे स्क्रीन प्ले एकदम टाईट वाटतं की एक प्रेमळ बाप आहे आणि मुलगी आहे, उत्साही मुलगी आहे, 17-18 वर्षाची उत्साही मुलगी आहे. कॉन्सर्टला जात आहेत मुलं. त्या दोघांचं रिलेशन खूप इंटरेस्टिंगली छान दाखवलेलं आहे आणि आपल्याला कळतं की हा जो प्रेमळ बाप आहे तोच सिरियल किलर आहे. त्यावेळेस एक 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 वेगळी ट्विस्ट येते आणि हळूहळू जस्ट पोलिसांनी त्या इव्हेंटला त्या व्हेन्यूला जस्ट ट्रॅप लावलेला आहे आणि ट्रॅपमध्ये त्याला बुचरला त्या कुपरला अडकला आणि त्या ट्रॅपमधून तो कसा बाहेर पडण्याच्या वेगवेगळ्या कृत्या शोधत असतो ना, वेगवेगळे तो त्यामध्ये आयटम करत असतो. ते खूप इंटरेस्टिंगली दाखवलेलं आहे. ते बघायला खूप इंटरेस्ट होते. पण याची निगेटिव्ह बाजू अशी आहे ना की नंतर टुवर्ड्स क्लायमॅक्स आपण जातो ना, सेकंड हाफच्या थोडं पुढे जातो ना, त्यावेळेस हे ड्रॅगी वाटतं. त्यावेळेस म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत जसं एफ बी आयच्या एवढ्या मोठ्या सिक्युरिटी एवढ्या मोठ्या फोर्समधून सुद्धा तो त्यांची वॉकी टॉकी चोरून घेतो आणि तो ऐकतो. यु नो तर त्याच्यामध्ये असं वाटतं ना की हिरोला आपण थोडंसं टेकन अ ग्रँटेड म्हणून चालतो ना त्या पद्धतीचं. म्हणजे ही फिल्म थोडी अनरिअलिस्टिक कडेने येते. पण खरंच जर ही फिल्म बघायची असेल ना तर जोश हार्टनेटसाठी तुम्ही नक्की बघा. जर पिक्चरायझेशन संदर्भात तुम्ही म्हणालात तर ह्याचं जे सादरीकरण आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. जो इव्हेंट आहे तो इव्हेंट खूप इंटरेस्टिंगली असा दाखवला गेलेला आहे. ह्याचं वातावरण जे क्लॉस्ट्रोफोबिक वातावरण आहे ते खूप सुंदर पद्धतीने निर्माण केलेलं आहे आणि जे ह्यूज क्राऊडला जे मॅनेज केलं आहे, बॅकग्राऊंडला जे क्राऊडला जे मॅनेज केलं ना ते खूपच सुंदर पद्धतीने क्राऊडचं यूज केलेलं आहे. रिअलिस्टिक असं वाटतं की खूप नॅचरल पद्धतीने क्राऊडला यूज केल्यासारखं वाटतं. दुसरी गोष्ट की त्याचे जे टाईट क्लोज आहेत कुपरचे जे टायटर क्लोज आहेत ना त्याच्यामध्ये त्याची जी भीती आहे त्याची जे काय बोलतो त्याची भीती त्याच्यानंतर त्याचं भीती पण आणि त्याची चलाकी पण चलाकी त्याची चलाकी सुद्धा खूप सुंदर रीतीने बाहेर आली. जर हा पिक्चर खरंच तुम्हाला पाहायचा असेल ना तर अभिनयामध्ये जोश हाडण्यासाठी हा खरंच बघणारा पिक्चर आहे. जर ह्याच्या निर्मिती संदर्भात जर आपण विचार केला ना म्हणजे मी जसं वाचले या निर्मिती संदर्भात तर तो नाईट श्यामलनच्या स्वतःनेच त्याची निर्मिती केली आहे. अंदाजे याचं बजेट जे आहे ना एक 250 कोटी याची निर्मिती जी आहे 250 कोटीची जी आहे खर्चून हा पिक्चर जो आहे निर्माण केला गेला आहे. म्हणजे अंदाजे $30 मिलियन हा चित्रपट जो आहे तो प्रोडक्शन कॉस्ट जी आहे या चित्रपटाची आहे ते $30 मिलियन आहे. आणि याचं जो वर्ल्ड वाईड कलेक्शन पाहिलं तर ह्याचं वर्ल्ड वाईड कलेक्शन आहे $83 to $84 मिलियन, जे अंदाजे म्हणजे भारतीय रुपयामध्ये अंदाजे 700 करोड एवढं कलेक्शन याचं वर्ल्ड वाईड झालेलं आहे. जर ओव्हरऑल हिट या संदर्भात म्हणाला तर हा पिक्चर जो आहे म्हणजे 2.5 पटीने यांनी कमवलेले आपल्या खर्चा एक्सपेन्सपासून एक्सपेन्स वगळत आहे जो प्रॉफिट आहे ते 2.5 पटीने आहे. त्यामुळे हा हिट कॅटेगरीमध्येच गणला जातो. जर या चित्रपटाचं फायनल थॉट म्हणालात ना तर एक वेगळ्या आणि भन्नाट कथे
वर हा अवलंबलेला चित्रपट आहे. कथानक पण फर्स्ट हाफ कथानक फार इंटरेस्टिंग असं आहे, पण नंतर नंतर ते रेंगाळलं जातं. जर लिखाणामध्ये अजून थोडंसं जर याच्यामध्ये मॅच्युरिटी असती, या अजून वेगळ्या पद्धतीने ह्याला थोडी कलाटणी मिळाली असती ना, तर हा एक चांगला मास्टरपीस झाला असता. पण जर तुम्हाला जोश हार्टनरचं अभिनय बघायचा असेल ना, तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. खूप इंटरेस्टिंगली, खूप मजेशीर असं त्यांनी तो अभिनय सादर केला आहे. म्हणजे दोन, एक हसमुख पिता आणि एक थंड असा कोल्ड मर्डर आहे. लगेच जे स्विच होतो ना, इथून स्विच ऑन स्विच ऑफ वाला जो आहे ना, मस्त केलेलं आहे, सुंदर अभिनय केलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही नक्की पाहू शकता. तर आज हे द ट्रॅपबद्दल आपण बोलू. तुम्ही माझे व्ह्यू ऐकलात, धन्यवाद. असेच नवीन नवीन चित्रपटासंदर्भात माझे व्ह्यू मी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहण्याचा प्रयत्न करेन. आणि काही ह्याच्या संदर्भात असलेल्या फीडबॅक्स तुम्ही कृपया मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.